नमस्कार. आज दिनांक 1 फेब्रुवारी. सर्वप्रथम क्षमस्व, मी थोडा उशिरा व्हिडिओ केलाय कारण की आजचं जे बजेट होतं त्या बजेटच्या अनुषंगाने हा व्हिडिओ व्हावा ही इच्छा होती. आता जस्ट निर्मलाजींनी जे अंतरिम बजेट दिलं होतं त्याचं स्पीच कंप्लीट झालंय, तर त्या अनुषंगानेच आजचा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होऊ शकेल. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न जो मला कालच एकाने फोन करून विचारला होता तो की दरवेळेस बजेट दिलं जातो, यावेळेस अंतरिम बजेट का बरं? तर हे जे सरकार आहे हे पुढच्या महिन्याभरामध्ये याचा कार्यकाळ संपणार आहे, पुढच्या 2 महिन्यामध्ये, आणि मे मध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. नवीन सरकार कोण असेल, त्याचं प्लॅनिंग काय असेल, हे नवीन सरकारचा जे प्राईम मिनिस्टर असतील, फायनान्स मिनिस्टर असतील ते करतील. तोपर्यंत एक अंतरिम बजेट हे सरकार देतो. त्याच्यानंतर जून जुलैमध्ये ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन होतो ते सरकार पुढील वर्षभराचं पूर्ण फायनल बजेट देतो. त्यामुळे ह्या बजेटला अंतरिम बजेट असंच म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोव्हिजनल बजेट असं म्हणतो. आता हे बजेट होतं कसं? तर हे बजेट माझ्या हिशोबाने सर्वात चांगलं होतं. अनफॉर्च्युनेटली मध्यमवर्गीयांना खूप जास्त काही या बजेटमध्ये ॲज युजल आधी नसायचं, त्याच पद्धतीमध्ये आत्ताही नाहीये. बजेटचा मुख्य गाभा हा गरीब हाच राहिलाय, मध्यमवर्गीय अजून याच्यामध्ये आलेला नाही. नक्कीच आपल्या सगळ्यांच्या एकीने भविष्यात मध्यमवर्गीय याच्यात असेल. मी काही मुद्दे लिहून ठेवले होते जे मला आवडले आणि जे आपल्या मागच्या 20-22 एपिसोडमध्ये डिस्कशनचे मुद्दे राहिले ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जे जमा झालेले आहेत, जवळपास 34 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या अकाउंट्स मध्ये डायरेक्ट जमा झालेत. त्याचा खूप चांगला बेनिफिट हा इंडियन इकॉनॉमीला झालाय, कारण की जो स्कॅम्स व्हायचे किंवा जे घोटाळे व्हायचे कॅश हँडलिंग मध्ये ते घोटाळे कमी झालेत आणि बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट रक्कम ही सरकारच्या अकाउंटमधून तिथं गेलेली आहे. 4 कोटी शेतकऱ्यांकडे पीक विमा एका वर्षामध्ये देण्याचं काम हे सरकारने केलंय. जवळपास 11 कोटी लोकांना, शेतकऱ्यांना दर महिन्याला पैसे देण्याचं काम केलंय. एक आवडलेली अर्थमंत्र्यांची गोष्ट म्हणजे महिलांच्या स्वाभिमानासाठी प्रयत्न करत MSEB मध्ये महिलांना कर्ज देण्याचं प्रमाण वाढवलंय. लक्षात घ्या, या स्वाभिमानी महिला या माझ्या मध्यमवर्गीय महिला आहेत असं मी म्हणू शकतो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आणि आवडतं स्टेटमेंट मला निर्मलाजींचं याच्यात आवडलं. त्यांनी टॅक्स पेअरला, माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की टॅक्स पे करणं ही सुद्धा आपली एक देशसेवा असणार आहे. ह्या देशसेवेमध्येच मला हे अपेक्षित होतं की काही लोक मला विचारू शकतात की आपण टॅक्स पे करतो पण त्याचा वापर कसा होतो. आज त्या लोकांसाठी निर्मलाजींनीच उत्तर दिलेलं आहे की जे टॅक्स पेअर आहेत त्यांनी ॲश्युअर्ड राहा की तुमचा टॅक्सचा पैसा मी योग्य ठिकाणीच खर्च करेल. आता हे कशावरून लक्षात आलं तर आपल्या पहिल्या दिवसाच्या एपिसोड पासून आपण म्हणतोय की भारताला 2047 पर्यंत डेव्हलप इकॉनॉमी पर्यंत न्यायचंय. डेव्हलप इकॉनॉमी पर्यंत नेण्यासाठीचा पहिला हार्डर आहे की भारताचं बजेट हे डेफिशिट आहे. डेफिशिट आहे म्हणजे येणारं उत्पन्न त्यापेक्षा होणारा खर्च जास्त आहे. डेफिशिट बजेट हे कमीत कमी व्हावं, ॲप्रिशिएट कडे नेण्यासाठी त्यांनी तो डेफिशिटचा जो रेट सांगितलाय तो इकॉनॉमिकली डेफिशिट जे बजेट आहे तो 5.1% पर्यंत रिड्यूस केलाय, जो 24-25 ला त्यांना 4.5 पर्यंत एक्सपेक्टेड आहे. आणि हा आकडा प्रामाणिकपणे सांगतो प्रचंड चांगला आकडा आलेला आहे. एवढ्या म्हणजे डेफिशियन्सीचं प्रमाण एवढा खाली येण्यामागचं सगळं क्रेडिट हे फायनान्स मिनिस्टरच्या प्लॅनिंग बरोबर माझ्या मध्यमवर्गीय बांधवांनी जो टॅक्स पे केलाय त्याला येतो. लक्षात घ्या, मध्यमवर्गीय बांधवांचा टॅक्स मधला जो हिस्सा वाढलाय, GDP मधला जो हिस्सा वाढवतायत मध्यमवर्गीय बांधव आता जे भविष्यात गुंतवणूक करणार आहेत त्याच्याने होईल. मला एका व्यक्तीने विचारलं होतं की सर डेफिशिट बजेट ॲप्रिशिएट झालं तर इकॉनॉमी डेव्हलप होईल कशावरून? कारण की सरकारचं उत्पन्न वाढेल. लक्षात घ्या, सरकारचं उत्पन्न तर वाढेलच जेव्हा डेफिशिट बजेट ॲप्रिशिएट कडे जाईल. डेफिशिट बजेटचं पर्सेंटेज हे कमी होईल.
त्यावेळेस सरकारला घ्यावं लागणारं बॉरोविंग कमी होईल, कर्ज कमी होईल. कर्ज कमी झालं साहजिक आहे, तुम्हालाही माहिती असेल की तुमच्या एक लक्षात घ्या, देशाचं बजेट समजून घेण्यासाठी खूप मोठा इकॉनॉमिस्ट असण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्या स्वतःचं घराचं बजेट तुम्ही कसं प्लॅन करतात, ज्या पद्धतीमध्ये महिन्याची सॅलरी येते. आता तुमच्या सॅलरीमध्ये तुमचा हाऊसिंग लोनचा ईएमआय जातोय, पर्सनल लोनचा जातोय, कार लोनचा जातोय, आणि मग तुमच्या हाऊसहोल्ड गरजा दूर होत आहेत, आणि त्याच्यामध्ये मिळाले तर इन्व्हेस्टमेंट होत आहेत, आणि मग तुमचं श्रीमंती अथवा तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा स्तर चेंज होतोय. कालांतरानंतर ज्या वेळेस तुमच्या हाऊसिंग लोनचा ईएमआय बंद होईल, कार लोनचा होईल, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचे ईएमआय बंद होतील, त्यावेळेस तुमचे वाचणारे पैसे जास्त होतील. त्याच्यात तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट करताय आणि किती पैसे खर्च करताय याच्यावर तुमचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे डिफर होत असतो. हीच गोष्ट देशाच्या बजेटसाठी सुद्धा लागू होते. ज्यावेळेस तुम्ही डेफिशिट बजेट अप्रिशिएट कडे जाईल, तर डेफिशिट बजेटचा टक्का कमी होईल, आपण बॉरोइंग कमी घेणार, बॉरोइंग कमी झालं तर व्याज कमी जाणार, व्याज कमी झालं तर परत ते जे पैसे आहे ते देशाच्या इकॉनॉमीमध्ये चांगल्या ठिकाणी लागतील. बघा, इकॉनॉमीचा अजून एक पार्ट मला सांगायचा, त्यापूर्वी मी या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सिमिलरली सगळ्यात पहिले मी सुरुवात केली होती की शेतकऱ्यांच्या किंवा बेनिफिशरी अकाउंट्स मध्ये 34 लाख कोटीपेक्षा जास्तची अमाऊंट डायरेक्ट गेली. ह्याच्यामध्ये खूप मोठा फायनान्शियल फ्रॉड वाचला. नक्कीच बेनिफिशरीच्या हातात पैसे मिळाले, कारण की मला आठवतं 2014च्या पूर्वी मोदी गव्हर्नमेंट येण्याच्या आधी, जनधन अकाउंट योजना येण्याच्या आधी बरेच लोक म्हणायचे की बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही, खूप कमी पैसे येतात. आता ती चिंता राहिली नाही. याचंच एक कारण होतं की मागच्या आठवड्याभरामध्ये एक सर्वे आला होता, आणि त्या सर्वेचं पोस्टर आहे, मी लवकरच आपल्या सगळ्यांसाठी ते स्क्रीनवर पुढच्या येत्या काही व्हिडिओज मध्ये मी ते ऍड करून तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये भारतातला गरिबीचा टक्का 11.28% पर्यंत आलेला आहे. एवढ्या खालीपर्यंत ऑफिशियल फिगर आहे गव्हर्नमेंटची की 11, 11.5, 11.25% इंडियन्स हे गरीब आहेत. श्रीमंत अगेन 4-5%, 6% आपण श्रीमंत, मी म्हणतो 8% जरी श्रीमंत धरले, तर मी जो पहिल्या दिवसापासून मागच्या जवळपास 20-22 दिवसापासून जे ओरडून सांगतोय की 80% बांधव हे माझे मध्यमवर्गीय आहे, हेच 80% बांधवांचा आकडा आत्ता मागच्या 2-3 दिवसापूर्वी सरकारने पूर्ण केलाय, ऑफिशियली डिक्लेअर केलाय. तर जवळपास 80% मध्यमवर्गीय बांधव आहोत, हे सुद्धा सरकारच्या त्या आकड्यामध्ये कन्फर्म झालंय. इकॉनॉमिक डेफिसिट झाल्या, बजेट जे इकॉनॉमीचं डेफिसिट झालंय, त्याच्याने जेव्हा आपलं इंडियन इकॉनॉमी अप्रिशिएट होते, आपल्या टॅक्स मध्ये कुठल्याही मेजर चेंजेस केलेल्या नाहीये, पण टॅक्स मध्ये 2010 ते 2014 पर्यंतच्या 25 ते 10 हजारापर्यंतच्या ज्या डिमांडच्या केसेस आहेत, त्या काही केसेस मागे घेण्याचं आश्वासन हे अर्थमंत्र्यांनी दिलंय. लक्षात घ्या, जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तच्या डिमांड नोटीस या होत्या. आता ह्याच्यामध्ये मॅक्झिमम तुमच्या माझ्यासारख्या बघा, 25,000 ते 10,000ची डिमांड नोटीस ही फक्त मध्यमवर्गीयांची असू शकते. हा एक फायदा मध्यमवर्गीयांना झालेला आहे या बजेटमध्ये, कारण की एखाद्या इंडस्ट्रियलिस्टची नोटीस ही लाखोत असेल, करोडोंमध्ये असेल, पण तुमची माझी जी नोटीस असेल ती 10,000 ते 25,000च्या रेंजमध्ये जी अर्थमंत्र्यांनी सांगितली, त्याच्यामध्ये त्याच्या स्टॅटिस्टिकल फिगर या आता येत्या काही आपल्या व्हिडिओजमध्ये जेव्हा माझ्याकडे येतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल. मग त्याच्यामध्ये आपण अनालाइज करू शकू की पुण्यातले पॅन कार्ड किती आहेत, महाराष्ट्रातले किती आहे, देशातले किती आहे, या सगळ्या गोष्टी कालांतराने टप्प्याटप्प्यामध्ये त्याची R&D करताना हे येतील. परंतु याचा एक फायदा आपल्याला झाला आहे, त्याच्यातल्या काही केसेस हे निघतील. आता त्या केसेस कशा पद्धतीत आहेत, कशा निघतील, त्याचंही डिटेल आपल्याला लवकरच मिळणार आहे. एक अतिशय महत्वाचा आणि 76-77 वर्षातला पहिला डिसिजन, आणि तो आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीतली सगळ्यात मोठी फिगर, ती म्हणजे 11.11 लाख कोटी रुपयाचं कॅपेक्स. सगळ्यात पहिले मी इथं माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना सांगू इच्छितो, व्हॉट इज कॅपेक्स. कॅपेक्स याचा अर्थ कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे तुमचं भांडवल आहे त्याच्यावर होणारा खर्च. आता हा भांडवलावर खर्च होत नसतो, ती वन टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट असते. तर कॅपिटल एक्सपेंडिचरवर कॅपेक्सवर जवळपास 11.11 करोड रुपीजचं
एक खूप मोठं प्रोव्हिजन ही या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. या बजेटमध्ये कुठल्याही टॅक्स स्लॅबला चेंज केलेला नाहीये, कुठल्याही गुंतवणुकीवर त्यांनी ऍडिशनल टॅक्सेशनचं बर्डन दिलेलं नाहीये. डायरेक्ट अथवा इनडायरेक्ट टॅक्सेस, जीएसटीचं कलेक्शन हे दिवसेंदिवस ज्या पद्धतीत वाढतोय त्यावरून अर्थमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की इंडस्ट्रीजने जीएसटीला ऍक्सेप्ट केलेलं आहे. याही मताशी मी सहमत आहे की नक्कीच जीएसटीचं कलेक्शन वाढतोय. जीएसटीचं कलेक्शन वाढलं, टॅक्स पेयरची संख्या 2.4 टाइम्स वाढली आहे. या सगळ्यांचा अर्थ हाच होतोय की इकॉनॉमी डेव्हलप होते, कारण की जेव्हा तुम्ही तुमचं इन्कम येतोय त्यावेळेस तुम्ही टॅक्सच्या बकेटमध्ये बसताय. अजून एक महत्वाची गोष्ट जी 2010 ते 2014 पर्यंतच्या 10 ते 25 हजाराच्या केसेसच्या संदर्भात 1 करोड पेक्षा जास्त लोकांना फायदा होईल. 1 करोड ही संख्या जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 2.5-3 कोटी 4 कोटी होती. 2-3 कोटीच लोक टॅक्स पे करत होते. त्याच्यात जर 1 करोड लोकांना जर याचा फायदे होणार असतील, ते असेसमेंट काही चुकीचे भरले गेले असतील किंवा काही चुकीच्या नोटिसेस निघाल्या असतील, तर या क्लिअर करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी जे पाऊल उचललंय ते अतिशय योग्य आहे. कारण की 2010-14च्या जुन्या केसेस या स्क्वेअर अप करण्यासाठीच मध्यमवर्गीय लोकांना खूप चांगलं फायदेशीर या बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. मुद्रा लोन मध्ये महिलांना जे प्राधान्य दिलं गेलंय आणि जी महिलांसाठी ऍडिशनल मुद्रा लोन्सच्या संदर्भामध्ये ज्या फ्लेक्झिबिलिटीज दिल्या आहेत त्याबद्दल मी फक्त एका मिनिटात सांगेल. लक्षात घ्या, महिलांमध्ये ज्या मुद्रा लोन्स दिलं गेलं तर आपल्या अनेक मध्यमवर्गीय महिला या घरगुती व्यवसाय करू शकतील, इंडस्ट्रियलिस्ट बनू शकतील आणि आपल्या मध्यमवर्गीय बांधवांचं दरडोई उत्पन्न वाढू शकेल. आपलं संपूर्ण बजेटच्या अनुषंगाने एक मात्र नक्की मी हे सांगेल की नक्कीच देशाचा विकास होतोय यावर शिक्कामोर्तब करणारं हे बजेटचं भाषण होतं, अंतरिम बजेट होतं. मागच्या 10 वर्षात या सरकारने केलेल्या कामाचं यश हे फायनान्शियल फिगर मध्ये दिसतोय असं हे बजेट होतं. या प्रोव्हिजन्स मध्ये त्यांनी खूप काही खेळ केले नाही जे नॉर्मली बघितलं जातं. इथं एका गोष्टीवर मला अर्थमंत्र्यांचं कौतुक करावंसं वाटतं, ते म्हणजे नॉर्मली इलेक्शनच्या पूर्वीचं बजेट म्हटलं तर खैराती वाटल्या जातात. यावेळेस मात्र अर्थमंत्र्यांनी एक खूप चांगली गोष्ट केली आहे, यावेळेस कुठल्याही खैराती वाटलेल्या नाहीयेत. इलेक्शन समोर आहे, आपलं अंतरिम बजेट आहे, 2 टर्म पूर्ण केल्या आहेत. काही लोक म्हणतात अँटी इन्कमटन्सी आहे, पॉलिटिकल व्ह्यू बाजूला ठेवला, परंतु ह्या सरकारने हे प्रूव्ह केलंय की मला देशाच्या विकासाच्या समोर माझं सरकार गेलं तरी बेहतर. हे सरकार जाईल का नाही जाणार का याच्यावर मी भाष्य करत नाहीये, परंतु या सरकारने जी रियालिटी दाखवली आहे, आज हे बजेट देशासाठी अपेक्षित होतं, देशाच्या इकॉनॉमीला अपेक्षित होतं. आज या बजेटच्या स्पीचकडे जे काही आता 1.5-1.5 तासाचं जे भाषण, 2 तासाचं 1.5-1.25 तासाचं जे भाषण निर्मलाजींनी दिलं, या भाषणाकडे जवळपास नुसतं देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष होतं. कॅपिटल एक्सपेंडिचर, इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट्स, जीडीपीची ग्रोथ आणि फिक्सेल डेफिशियन्सी रिड्यूस होणं यासारख्या मोठ्या गोष्टी ज्या पद्धतीमध्ये निर्मलाजींनी हँडल केल्या, खरोखरच ह्या गोष्टींवर आपण एक सॅल्यूट केला पाहिजे, एक मानलं पाहिजे त्या व्यक्तीला की देशाच्या फायद्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नामध्ये तुम्ही, मी, आपण सगळे एकत्र येऊया. 2047 पूर्वी आपला जो एम आहे की आपल्या देशाला विकसित राष्ट्र करूया. आणि सगळ्यात महत्वाचं, बजेटच्या संदर्भात अजून 1-2 व्हिडिओज मी लवकरच आपणा सगळ्यांसमोर आणेल. असंच प्रेम माझ्यावर असू द्या. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. स्वाभिमानाने बोला. मी मध्यमवर्गीय
जय हिंद, जय महाराष्ट्र.